हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला SGPA युनिव्हर्सिटी अँड शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा स्टडी करायचा आहे आणि टॉपिक आहे पॅरामेट्रिक टेस्ट. ठीक आहे, हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये या टेस्ट वापरल्या जातात. हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी आवश्यक असतात. सो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे पॅरामेट्रिक आणि दुसरा आहे नॉन पॅरामेट्रिक. सो आजच्या सेशन मध्ये आपल्याला पॅरामेट्रिक टेस्ट बघायचे आहे. चला तर सुरू करायचं सेशनला. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशली रिसर्च मेथोडॉलॉजी. जसं की आपल्याला माहिती आहे पेट एक्झाम मध्ये फर्स्ट सेक्शन हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा असतो. हा 50% मार्क्स याच्यावरती असतात, म्हणून आम्ही फुल कोर्स घेऊन आलोय स्पेशली ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी, ज्यामध्ये तुम्हाला मिळणारी संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF सरावासाठी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल स्टडीसाठी त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता आणि या कोर्समुळे तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, इकडे फीस दिलेली आहे 599 रुपये या कोर्सची. हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच आपल्या स्टडीला स्टार्ट करायचं आहे. बघा, एक महत्वाचा पॉइंट आहे हायपोथेसिस एरर. ठीक आहे, हायपोथेसिस मध्ये येणारे एरर कोणते कोणते? दोन टाइपचे एरर असतात. फर्स्ट आहे टाइप 1 एरर आणि दुसरा आहे टाइप 2 एरर. ओके, हे दोन प्रकारचे एरर जे असतात ते काय असतात किंवा कोणता टाइप 1 एरर कधी येतो किंवा टाइप 2 एरर कधी येतो हे आधी बघूया आणि नंतर पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक टेस्ट कडे जाऊया. A type 1 error means rejecting the null hypothesis when it's actually true. It means concluding that results are statistically significant when in reality they come about purely by chance or because of its unrelated factors. ठीक आहे, टाइप 1 एरर कधी येतो? जेव्हा तुमचं हायपोथेसिस हे खरं आहे, ठीक आहे, ट्रू आहे, ऍक्च्युअली ट्रू. बघा इथे सांगितलेलं आहे कधी कसं ऍक्च्युअली ट्रू आहे पण तुम्ही ते एक्सेप्ट करत नाहीये. ठीक आहे, मग हे काय करतो आपण? रिजेक्ट करतो आहोत आपला हायपोथेसिस. ठीक आहे, तो तिथे आपल्याला काय मिळतो? टाइप 1 एरर मिळतो. अपोजिट टाइप 2 एरर असणार आहे. टाइप 2 एरर मीन्स नॉट रिजेक्टिंग नल हायपोथेसिस. ठीक आहे, टाइप 1 एरर सुद्धा आपण नल हायपोथेसिस वरतीच गृहीत धरतो. सो टाइप 2 देखील आपण काय करतो? नल हायपोथेसिस वरती डिपेंड करतो. अ टाइप 2 एरर मीन्स नॉट रिजेक्टिंग नल हायपोथेसिस व्हेन इट्स ऍक्च्युअली फॉल्स. जेव्हा नल हायपोथेसिस चुकीचं असतं पण त्याला आपण रिजेक्ट करत नाही, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला टाइप 2 एरर मिळतो. ठीक आहे, दिस इज नॉट क्वाइट सेम एज ऍक्सेप्टिंग द नल हायपोथेसिस. याच्यामध्ये आपण ऍक्सेप्ट करत नाही, नल हायपोथेसिस ऍक्सेप्ट करत नाही पण फॉल्स सुद्धा रिजेक्ट करत नाही. ठीक आहे, बिकॉज हायपोथेसिस टेस्टिंग कॅन ओनली टेल वेदर द रिजेक्ट द नल हायपोथेसिस. Instead, type 2 error means failing to conclude there was an effect when there actually was. In reality, your study may not have had enough statistical power to detect an effect of the certain size. ठीक आहे, दोन टाइप एरर कसे समजले? टाइप 1 एरर, टाइप 2 एरर. ठीक आहे, चार पॉसिबिलिटीज येऊ शकतात. एक, नल हायपोथेसिस ट्रू असताना, ठीक आहे, नल हायपोथेसिस ट्रू असताना त्याला आपण एक्सेप्ट करतो, ही चांगली कंडिशन आहे. ओके, पण नल हायपोथेसिस ट्रू असताना आपण ते काय करतो? रिजेक्ट करतो. ओके, ही कंडिशन चांगली आहे का? नाही, इथे आपलं नुकसान होणार आहे. मग हा काय असणार आहे? आपला टाइप 1 एरर असणार आहे. ओके, आणि दुसरी टाइप 2 एरर कधी येऊ शकतो? जेव्हा नल हायपोथेसिस हे फॉल्स आहे आणि आपण एक्सेप्ट करतो आहोत किंवा रिजेक्ट करत नाहीये. ठीक आहे, आणि दुसरी कंडिशन आहे नल हायपोथेसिस चुकीचं असताना आपण ते कसं करतो आहोत? रिजेक्ट करतो आहोत. ठीक आहे, आता चुकीचं असताना रिजेक्ट करणं चांगली गोष्ट आहे पण चुकीचं असताना आपण एक्सेप्ट करतो किंवा रिजेक्ट करत नाही आहोत, तिथे आपल्याला काहीतरी चूक मिळणार आहे. म्हणजे हा काय असणार आहे? आपला सेकंड एरर इथे मिळणार आहे. ओके, समजलं? टाइप 1 एरर, टाइप 2 एरर. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? त्रुटी 1, त्रुटी 2. ठीक आहे, त्रुटी म्हणजे काय? शून्य गृहीतके प्रत्यक्षात सत्य असताना ती नाकारणे. याचा अर्थ असा की निष्कर्ष काढणे की परिणाम सांख्यिकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असतात जेव्हा प्रत्यक्षात ते निवड योगायोगाने किंवा असंबंधित घटकामुळे येतात. म्हणजेच काय? चुकीचे फॅक्टर्स निवडल्यामुळे किंवा कोइन्सिडेन्सने येतात असे टाइप. ओके, एरर. टाइप 2 एरर काय आहे? अपोजिट असणार आहे त्याच्या. चुकीचं असताना एक्सेप्ट करणं किंवा रिजेक्ट न करणं याला आपण टाइप 2 त्रुटी म्हणतो किंवा टाइप 2 एरर म्हणतो. ओके,
हे 2 एरर समजले, याच्यावरती हमखास एखादा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार. ठीक आहे, नसेल समजलं तर तुम्ही परत एकदा मला विचारू शकता, ग्रुपमध्ये विचारू शकता और कमेंट मध्ये सुद्धा मेसेज करू शकता. ठीक आहे. Now, in hypothesis testing, statistical tests are used to check whether the null hypothesis is rejected or not rejected. ठीक आहे, हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये नेमकं काय होतं, तर तेच की नल हायपोथेसिस तुम्ही रिजेक्ट केलेलं आहे की एक्सेप्ट केलेलं आहे किंवा रिजेक्ट केलेलं नाहीये. This statistical test assume a null hypothesis of no relationship or no difference between groups. ठीक आहे. So in this article or in this session we will be discussing the statistical test for hypothesis testing. आता कुठल्या कुठल्या टेस्ट हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी वापरल्या जातात ते बघायचं आहे. आता इथे दोन्ही प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्या आपल्या नल हायपोथेसिस चेक करण्यासाठी किंवा टेस्ट करण्यासाठी आपण वापरतो. फर्स्ट आहे पॅरामेट्रिक आणि दुसरा आहे नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ठीक आहे. आता पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक सेपरेटली आपण कसं आहे ते बघूया. आधी त्याचं स्वरूप बघूया, पॅरामेट्रिक म्हणजे काय आणि नॉन पॅरामेट्रिक काय, आणि त्याच्यामध्ये मग पॅरामेट्रिक मध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट येतात ते आपण डिफरंटली बघूया. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट. बघा इथे दोन दिलेले आहेत टेस्ट. एक आहे पॅरामेट्रिक टेस्ट फॉर हायपोथेसिस टेस्टिंग, ज्याच्यामध्ये टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट आणि एनोवा, आणि दुसरा आहे नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, टेस्ट फॉर हायपोथेसिस टेस्टिंग, ची स्क्वेअर किंवा काय स्क्वेअर, मॅन विटिने यू टेस्ट अँड क्रुस्कल व्हॅलिस एच टेस्ट. ठीक आहे. बघा आता ह्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. एवढ्याच वरती तुम्हाला एक क्वेश्चन तयार होतो की यापैकी कुठली टेस्ट ही पॅरामेट्रिक टेस्ट आहे किंवा खालीलपैकी दिलेली कुठली नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहे. ओके, किंवा खाली दिलेल्यापैकी कोणती पॅरामेट्रिक टेस्ट नाही. ओके, असे काही क्वेश्चन्स येतील एवढ्यावरच. ठीक आहे. त्यामुळे हे पहिले लक्षात असलं पाहिजे की पॅरामेट्रिक टेस्ट कुठल्या आहेत आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट कुठल्या आहेत. ठीक आहे. पॅरामेट्रिक, आता इथे पॅरामेट्रिक म्हणजे नावामध्येच आहे की त्याला काहीतरी पॅरामीटर आहे. पॅरामीटर म्हणजे बाउंड्री आहे, लिमिट आहे. नॉन पॅरामेट्रिक म्हणजे अपोजिट टू दिस, ज्याला पॅरामेट्रिक नाहीये, ज्याला पॅरामीटर्स नाही ठरलेले, लिमिट्स नाही आहेत, बाउंड्रीज ठरलेल्या नाहीयेत. ठीक आहे. अनबाउंडेडली त्या टेस्ट करत आहे. ठीक आहे. पॅरामेट्रिक, नॉन पॅरामेट्रिक. बघा आता पहिले आपण बघतो पॅरामेट्रिक टेस्ट. The basic principle behind the parametric test is that we have a fixed sets of parameters that are used to determine probabilistic model that may be used in machine learning as well. Parametric test जसं की मी सांगितलं की पॅरामीटर्स ठरलेले असतात तिचा आणि त्याच बाउंड्रीज मध्ये त्यांना त्यांचे काम करायचं असतं. Parametric tests are those tests which we have prior knowledge of the population distribution. पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये आपल्याला कशाचं नॉलेज असतं, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनचं नॉलेज असतं जे नॉर्मल असतं. ठीक आहे. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन नॉर्मल म्हणजे प्रत्येक ठिकाणी समान इक्वल अशी पॉप्युलेशन आहे, त्याला आपण ऍज अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कन्सिडर करतो. ठीक आहे, पॅरामेट्रिक टेस्ट करताना. और इफ नॉट then we can easily approximate it to a normal distribution which is possible with the help of central limit theorem. आणि जर ते नसेल आपण नॉर्मल कशाने करू शकतो, सेंट्रल लिमिट थिअरम. ठीक आहे. याच्या आधी क्वेश्चन येत नाही पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की सेंट्रल लिमिट थिअरमने आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करू शकतो पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनचा. To find the confidence interval for the population means with the help of unknown standard deviation. ठीक आहे. अजून एक पॉइंट मिळाला आपल्याला की unknown standard deviation. To determine the confidence interval for population means along with the unknown standard deviation. ओके, इथे नोन आहे. आपण कशा कशाने हा टेस्ट घेऊ शकतो, नोन स्टँडर्ड डेव्हिएशन, अननोन स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं आहे ते देखील आपल्याला येणाऱ्या लेक्चर्स मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टू फाइंड द कॉन्फिडन्स इंटरवल फॉर द पॉप्युलेशन व्हेरियन्स आपल्याला काढता येतो. टू फाइंड द कॉन्फिडन्स इंटरवल फॉर द डिफरंट टू मीन्स विथ द अननोन व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे. ज्या व्हॅल्यू माहितीच नाहीये त्या व्हॅल्यूवरून आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं. या सगळ्यासाठी आपण कुठल्या टेस्ट वापरतो, पॅरामेट्रिक टेस्ट. ओके, पॅरामेट्रिक चाचण्या ज्याला म्हणतो. ओके ओके. नाव नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. नॉन पॅरामेट्रिक टेस्ट म्हणजे काय, इन नॉन पॅरामेट्रिक टेस्ट वी डोंट मेक एनी अझम्पशन्स. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करत नाही, अझम्पशन्स करत नाही. म्हणजेच पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये आपण काही अझम्पशन्स ठेवतो अबाउट द पॅरामीटर्स ऑफ गिवन पॉप्युलेशन or the population we have studying. In fact these tests don't depend on the population. ठीक आहे. या टेस्ट ज्या आहेत त्या पॉप्युलेशन वरती डिपेंड नसतात असं म्हटलं जातं नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. ठीक आहे. अजून काय नसतं नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये,
आन्सर द्या बघा काय नसतं. फर्स्ट लाईन मध्ये आपण बघितलेलं आहे काय नाहीये, assumptions नसतात नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये. Hence there is no fixed sets of parameters available. जसं की मी सांगितलं की पॅरामेट्रिक टेस्ट त्याला बाउंड्रीज असतात, पॅरामीटर्स असतात, पण नॉन पॅरामेट्रिक मध्ये नो फिक्स सेट. ओके, काही सेट नसतो फिक्स पॅरामीटर्सचा. अँड ऑल्सो देर इज अ नो डिस्ट्रीब्युशन, आणि पीपल डिस्ट्रीब्युशन, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन सुद्धा इथे दिलेलं नसतं किंवा नॉर्मल नसतं. ओके, of any kind is available for use. The main reason is that there is no need to be mannered while using parametric test. ठीक है? The second reason is that we do not require to make assumptions about the population given on which we are doing the analysis. ठीक है? आणि नॉन पॅरामेट्रिक मध्ये आपण assumptions करत नाही कारण आपण त्याच्यावरती काम करत आहोत. ठीक आहे? The most of the non parametric tests available are very easy to apply and understand also. That is complexity is very low. and non parametric test कसे आहेत, कमी गुंतागुंतीच्या आहेत. ठीक आहे, आणि त्या अप्लाय करण्यासाठी समजण्यासाठी खूप सोपे आहेत नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. मग पॅरामेट्रिक टेस्ट अवघड आहेत का? नाही. ठीक आहे, बघूया आता आपण एक एक. ठीक आहे, मराठीमध्ये पण नॉन पॅरामेट्रिक चाचण्यांना काय काय म्हटलं जातं हे आपण इथे बघितलेलं आहे. नॉन पॅरामेट्रिक चाचण्यांमध्ये आपण दिलेल्या लोकसंख्येसाठी किंवा आपण ज्या लोकसंख्येचा अभ्यास करत आहोत त्या पॅरामीटर्स बद्दल आपण कोणतेही गृहीत धरत नाही, म्हणजेच काय अझम्पशन्स करत नाही. या चाचण्या लोकसंख्येवर अवलंबून नाहीत. पॅरामीटर्स कोणताही निश्चित संच उपलब्ध करत नाही. ओके, फर्स्ट टेस्ट आता आपण बघतोय ती कुठली आहे, टी टेस्ट. कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये, टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट अँड एनोवा. 4 टेस्ट आहेत. ओके ओके, आता बघा टी टेस्ट बद्दल जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे तेवढी केली तरी त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला नक्कीच विचारला जाणार आहे आणि तुम्हाला त्याचा आन्सर देखील येणार आहे. ओके, इट इज अ पॅरामेट्रिक टेस्ट. मी सगळ्यात पहिले सांगितलं की याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॅरामेट्रिक टेस्ट असं जर विचारलं आणि ऑप्शन मध्ये जर तुम्हाला टी टेस्ट दिलं असेल तर तुम्हाला आन्सर काय द्यायचं आहे, टी टेस्ट, कारण इट इज अ पॅरामेट्रिक टेस्ट ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे, हायपोथेसिस टेस्टिंग ही एक पॅरामेट्रिक टेस्ट आहे. कशावरती बेस्ड आहे, स्टुडंट्स टी डिस्ट्रीब्युशन. एवढं पण लक्षात ठेवायचं आहे, स्टुडंट टी डिस्ट्रीब्युशन वरती ही बेस्ड आहे. इट इज इसेन्शियली टेस्टिंग द सिग्निफिकन्स ऑफ द डिफरन्स ऑफ द मीन व्हॅल्यूज when the sample size is small. आता याच्यामधला मीन व्हॅल्यू कधी काढली जाते टी टेस्ट मध्ये, जेव्हा सॅम्पल साईज कशी असते, स्मॉल असते. सगळ्यात लहान जेव्हा सॅम्पल साईज असते तेव्हा आपण टी टेस्ट तिथे वापरतो व्हॅल्यू काढण्यासाठी. दॅट इज लेस दॅन 30. आता इथे मोर क्लिअर आपल्याला सांगितले की टी टेस्ट मध्ये किती स्मॉल साईज दिली पाहिजे, लेस दॅन 30. 30 पेक्षा कमी जिथे लोकसंख्या असेल, सॅम्पल साईज असेल, तिथे आपण काय वापरणार आहोत, टी टेस्ट वापरणार आहोत. ओके, and when the population standard deviation is not available. आणखीन कधी टेस्ट वापरणार आहे टी टेस्ट, जेव्हा पॉप्युलेशन स्टँडर्ड डेव्हिएशन अवेलेबल नसतं किंवा अननोन असतं. ठीक आहे, हे 2-3 कंडिशन्स आहेत कुठली टेस्ट कधी वापरायची त्याच्यासाठीची. तर त्याच्यामध्ये पहिली टेस्ट टी टेस्ट दिली आहे, त्याच्यासाठी हे काही अझम्पशन्स आहेत किंवा बघा आता हे अझम्पशन्स खाली दिलेले, अझम्पशन्स ऑफ दिस टेस्ट, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल. पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये सगळ्याच टेस्टला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन नॉर्मल आहे, आणि नॉन पॅरामेट्रिक मध्ये पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉट नॉर्मल. ठीक आहे, म्हणून इथे पहिलं अझम्पशन आहे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल. सॅम्पल्स आर रॅन्डम अँड इंडिपेंडेंट. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सॅम्पल्स कसे आहेत, यादृच्छिक आहेत, कोणत्याही प्रकारे निवडलेले आहेत, पण स्वतंत्र आहेत. ठीक आहे, सॅम्पल साईज इज स्मॉल. स्मॉल म्हणजे किती स्मॉल, कमेंट द्या. सॅम्पल साईज टेस्ट मध्ये स्मॉल असते म्हणजे किती असते, वर वाचलेलं आहे पण समोर स्क्रीनवर पण दिसते तुम्हाला, लेस दॅन 30. व्हेरी गुड. पॉप्युलेशन स्टँडर्ड डेव्हिएशन इज नॉट नोन. इथेच बघितलं आपण, स्टँडर्ड डेव्हिएशन इज नॉट अवेलेबल मीन्स नॉट नोन. ओके, यू कॅन से इट इज अननोन. ठीक आहे, आता हे काही अझम्पशन्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो टी टेस्ट मधला. अजून एक आहे बघा, मॅन विटने यू टेस्ट. ही कशातली आहे, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहे. बट मॅन विटने यू टेस्ट इज अ नॉन पॅरामेट्रिक काउंटरपार्ट ऑफ टी टेस्ट. टी टेस्टचा हा काउंटर पार्ट आहे यू टेस्ट. ओके, कसा, तो पुढे आपल्याला अभ्यासताना लक्षात येईल. ऍट टी टेस्ट कॅन बी वन सॅम्पल टेस्ट. वन सॅम्पल, एकच सॅम्पलची टेस्ट घेण्यासाठी टी टेस्ट तुम्ही वापरू शकता. टू कम्पेअर अ सॅम्पल मीन with that of the population mean. population mean आणि sample mean या दोघांमध्ये कंपेअर करताना
टी टेस्ट वापरू शकतो. ठीक आहे, समजलं टी टेस्ट मध्ये काय काय आवश्यक आहे किंवा काय काय महत्वाचं आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, मराठीमध्ये दिलेल्या विद्यार्थ्यांच्या टी आता हा स्टुडंट्स टी डिस्ट्रीब्युशन वरती टेस्ट अवेलेबल आहे. बेस्ट आहे हे मूलतः जेव्हा नमुना आकार लहान असतो, म्हणजे किती 30 पेक्षा कमी असतो, लोकसंख्या मानक विचलन दॅट इज स्टँडर्ड डेव्हिएशन ओके उपलब्ध नसते, म्हणजे अननोन असतं, त्यावेळेस टी टेस्ट वापरली जाते. अझम्पशन्स काय काय आहेत, गृहीतक काय काय आहेत, लोकसंख्या वितरण सामान्य आहे, नमुना यादृच्छिक आणि स्वतंत्र आहेत, नमुना आकार लहान आहे. ठीक आहे, मॅन विटनी यू टेस्ट नॉन पॅरामेट्रिकचा प्रतिरूप आहे कशाचा, टी चाचणीचा. ठीक आहे, नाव पॅरामेट्रिक टेस्ट मधले आणखीन एक टेस्ट आहे, कुठली, झेड टेस्ट. ठीक आहे, टी टेस्ट बघितली, आता कुठली आहे, झेड टेस्ट. इट इज अ पॅरामेट्रिक टेस्ट ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग. ऑफकोर्स आपण सुरुवातीला बघितलं पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये ही पण एक टेस्ट आहे, झेड टेस्ट. Okay, it is a parametric test of hypothesis testing. It is used to determine whether the means are different when population variance is known. टी टेस्ट मध्ये पॉप्युलेशन व्हेरियन्स स्टँडर्ड डेव्हिएशन कसा होता, अननोन होता. आता इथे काय आहे, पॉप्युलेशन व्हेरियन्स आहे जो नोन आहे. ठीक आहे, सॅम्पल साइज कशी आहे, लार्ज आहे. सगळ्या टेस्ट मध्ये तुम्हाला डिफरन्स करता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही डेटा कलेक्शन करता तेव्हा तिथे तुम्हाला कुठली टेस्ट वापरायची आहे हे याच्यावरून समजणार आहे. ठीक आहे, बघा आता झेड टेस्ट मध्ये काय काय बघितलं आपण, पॅरामेट्रिक टेस्ट आहे. ठीक आहे, पॉप्युलेशन व्हेरियन्स नोन आहे आणि सॅम्पल साइज लार्ज आहे. लार्ज मध्ये किती लार्ज आहे, ग्रेटर दॅन 30. टी टेस्ट मध्ये लेस दॅन 30 होती, झेड टेस्ट मध्ये आपल्याला किती बघायचं आहे, ग्रेटर दॅन 30. अझम्पशन्स काय काय आहेत या टेस्टचे, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल. ऑफकोर्स पॅरामेट्रिक टेस्ट आहे म्हणजे पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे याच्यामध्ये, नॉर्मल आहे. सॅम्पल्स आर रॅन्डम अँड इंडिपेंडेंट, सेम आहे टी टेस्ट प्रमाणे. सॅम्पल्स कसे असणार आहेत, रॅन्डमच असणार आहेत आणि स्वतंत्रच असणार आहे. फक्त याच्यामध्ये चेंज होणार आहे की सॅम्पल साइज कशी असणार आहे, लार्ज असणार आहे. लार्ज म्हणजे किती, ग्रेटर दॅन 30 असणार आहे. पॉप्युलेशन स्टँडर्ड डेव्हिएशन इज कसं असणार आहे, नोन असणार आहे. ठीक आहे, व्हेरियन्स वरून आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकतो, म्हणून पॉप्युलेशन व्हेरियन्स इज नोन म्हटलेलं आहे, म्हणजे पॉप्युलेशन स्टँडर्ड डेव्हिएशन इज ऑल्सो नोन. ठीक आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन कसा काढतात हे आपल्याला पुढे बघायचं आहे, आणि पॉप्युलेशन व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचं रिलेशन काय आहे हे आपल्याला हे या चॅप्टर नंतर किंवा या सेशन म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता झेड टेस्ट कॅन बी, झेड टेस्ट काय टेस्ट करू शकते, फर्स्ट आहे वन सॅम्पल झेड टेस्ट. टी टेस्ट पण वन सॅम्पल टेस्ट करते, पण झेड टेस्ट अजून काय करते, टू सॅम्पल टेस्ट पण करते. ठीक आहे, टू कम्पेअर सॅम्पल मीन विथ दॅट ऑफ द पॉप्युलेशन मीन, हे तर वन टेस्ट आपण टी टेस्ट पण करते बघितलं. आता टू सॅम्पल टेस्ट काय करतं झेड टेस्ट मध्ये, टू कम्पेअर द मीन्स ऑफ टू डिफरंट सॅम्पल्स. ठीक आहे, दोन डिफरंट म्हणजे दोन वेगवेगळ्या सॅम्पल्सचा मीन काढून त्यांना कम्पेअर करणं सुद्धा याच्यामध्ये झेड टेस्ट मध्ये शक्य असतं. ठीक आहे, दोन टेस्ट समजल्या, टी टेस्ट आणि झेड टेस्ट. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला झेड टेस्ट आणि टी टेस्ट. आता फक्त एफ टेस्ट आणि एनोवा या दोन टेस्ट राहिलेल्या पॅरामेट्रिक टेस्ट मधल्या, बट मला कळू द्या हे दोन्ही टेस्ट तुम्हाला समजल्यात, टी टेस्ट आणि झेड टेस्ट. काय काय बघा, झेड टेस्ट मध्ये नमुना आकार मोठा असतो, जो असतो 30 पेक्षा जास्त. अझम्पशन्स काय काय आहे, लोकसंख्येचे वितरण सामान्य आहे, नमुने यादृच्छिक आणि स्वतंत्र आहेत, नमुना आकार कसा आहे, मोठा आहे. ठीक आहे, मानक विचलन म्हणतात. ठीक आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मानक विचलन. कसं आहे, नोन आहे म्हणजे ज्ञात आहे. एक नमुना चाचणी किंवा दोन नमुना चाचणी झेड टेस्ट करते, टी टेस्ट नाही. टी टेस्ट फक्त वन सॅम्पल टेस्ट करते. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय, लेट मी नो. काही डाउट्स असतील तर तुम्ही परत एकदा कमेंट मध्ये टाकू शकता, नाहीतर आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपण डिस्कशन करू. ओके, आता आहे एफ टेस्ट. एफ टेस्ट म्हणजे काय, इट इज अ पॅरामेट्रिक टेस्ट ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग बेस्ड ऑन स्नेकडोर एफ डिस्ट्रीब्युशन. टी टेस्ट कशी होती, स्टुडंट टी डिस्ट्रीब्युशन वरती बेस्ड होती. आता एफ टेस्ट जे आहे ती स्नेकडोर एफ डिस्ट्रीब्युशन वरती बेस्ड आहे. It is a test for null hypothesis that two normal population have the same variance.
आता एफ टेस्ट कधी वापरली जाते? जेव्हा नल हायपोथेसिस दोन सॅम्पल्स व्हेरियन्स मधला फॉर नल हायपोथेसिस दॅट टू नॉर्मल पॉप्युलेशन, दोन नॉर्मल पॉप्युलेशन. आता बाकीच्या आधीच्या टेस्ट मध्ये आपण काय बघितलं होतं? एकच नॉर्मल पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ पीपल्स. ठीक आहे, नॉर्मल पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हे सेम बघितलं होतं. तर या दोन्ही मधला सेम व्हेरियन्स आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचं टेस्टिंग करण्यासाठी एफ टेस्ट वापरली जाते. An F test is regarded as a comparison of equality and sample variance. ठीक आहे, आता सॅम्पल सेम सॅम्पल व्हेरियन्स म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? कंपॅरिझन ऑफ इक्वॅलिटी ऑफ सॅम्पल व्हेरियन्स. ठीक आहे, आणि दोन इथे बघितले दोन नॉर्मल पॉप्युलेशन्स. ठीक आहे. एफ स्टॅटिक इज सिम्पली अ रेशियो ऑफ टू व्हेरियन्स. आता एफ स्टॅटिक म्हणजे एफ टेस्ट मध्ये आपण काय काढतो? सिम्पली टू रेशियो. ठीक आहे, रेशियो काढतो कोणाचा? दोन व्हेरियन्सचा. दोन व्हेरियन्स काय आले? कारण दोन नॉर्मल पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन व्हेरियन्स आपण याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठी घेतलेले आहे. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज, आता काढण्यासाठी याचा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तर विचारला जाणार नाही, बस तुमच्या नॉलेज साठी इथे दिलेला आहे. एफ इज इक्वल टू सॅम्पल 1 स्क्वेअर डिवायडेड बाय सॅम्पल 2 स्क्वेअर. ठीक आहे, रेशिओ येणार आहे या फॉर्म्युलाने. बाय चेंजिंग द variance in the ratio, F test has become a very flexible test. It can then be used to. आता एफ टेस्ट आणखीन कशासाठी वापरली जाऊ शकते? ठीक आहे, व्हेरियन्स जो आहे तो चेंज होऊ शकतो ग्रुप मध्ये. ठीक आहे, रेशिओ मध्ये तो चेंज केला जाऊ शकतो, म्हणून ही टेस्ट कशी बोलतो आपण? फ्लेक्झिबल टेस्ट आहे. इट कॅन देन बी यूज टू, कशासाठी वापरली जाऊ शकते एफ टेस्ट? टेस्ट द ओव्हरऑल सिग्निफिकन्स फॉर रिग्रेशन मॉडेल. रिग्रेशन मॉडेल साठी सिग्निफिकन्स टेस्ट करण्यासाठी. टू कम्पेअर द fits of different models and to test the equality of the means. ठीक आहे, मीन जे आलेले आहेत त्या मीन मध्ये सेम आलेले आहेत का नाही, इक्वालिटी आलेली आहे की नाही, किंवा डिफरंट फिट्स बघायचे आहेत, कम्पेअर करायचे आहेत, त्यासाठी आपण काय वापरतो? एफ टेस्ट वापरतो. ठीक आहे, आणि याचे अझम्पशन्स काय म्हणू शकतो आपण? पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल, सॅम्पल्स आर ड्रॉन रॅन्डमली अँड इंडिपेंडेंटली. ठीक आहे, सेम आहे. मराठीमध्ये काय काय दिलेलं आहे एफ टेस्ट मध्ये? ही एक स्नेकडोर एफ वितरण डिस्ट्रीब्युशन वरती आधारित चाचणी आहे. दोन सामान्य लोकसंख्येमध्ये समान भिन्नता आहे हे शून्य गृहीतसाठी एक चाचणी आहे. एफ चाचणी ही नमुना भिन्नतेच्या समानतेची तुलना आहे, इक्वॅलिटी. ठीक आहे, दोन सॅम्पल्स मधली. त्याच्यानंतर हे गुणोत्तर आहे म्हणजे रेशिओ आहे, आणि ह्या त्याचा काय आहे? फॉर्म्युला आहे. काय आहे? एफ इज इक्वल टू सॅम्पल 1 स्क्वेअर डिवायडेड बाय सॅम्पल 2 स्क्वेअर. ठीक आहे, आणि गुणोत्तरामध्ये फरक जो येतो त्याच्यातली व्हॅल्यू जर चेंज केली तर काय येते? आपल्याला त्याचा आन्सर मिळतो, आणि हे त्याला आपण काय म्हणतो? फ्लेक्झिबिलिटी ऑफ दॅट टेस्ट असं म्हणतो. ठीक आहे, प्रतिगमन मॉडेलसाठी एकूण महत्व तपासा. वेगवेगळ्या मॉडेलच्या फिट्सची तुलना करण्यासाठी, साधनांची समानता तपासण्यासाठी याचे उपयोग आहेत या एफ टेस्टचे. ठीक आहे, आणि गृहीतक काय काय आहेत? सामान्य लोकसंख्या वितरण आणि नमुने यादृच्छिक किंवा स्वतंत्रपणे काढले जातात. ठीक आहे, इथपर्यंत समजला. तीन टेस्ट आतापर्यंत बघितले आपण. कुठली? टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट. लास्ट वन आहे जी पॅरामेट्रिक टेस्ट आहे. कुठली? एनोवा. एनोवा. ठीक आहे. सो एनोवा ऑल्सो कॉल्ड ॲज अनालिसिस ऑफ व्हेरियन्स. ठीक आहे, एनोवा मध्ये काय केलं जातं हे त्याच्या दुसऱ्या नावावरून आपल्याला लक्षात येतं, जे आहे अनालिसिस ऑफ व्हेरियन्स. व्हेरियन्स जो येतो त्याचा अनालिसिस याच्यामध्ये या टेस्ट मध्ये केलं जातं. इट इज अ पॅरामेट्रिक टेस्ट ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग. ठीक आहे, आपण आज पॅरामेट्रिक टेस्टच बघतोय, आणि एनोवा सुद्धा एक पॅरामेट्रिक टेस्ट आहे. ठीक आहे, इट इज अन एक्सटेन्शन ऑफ द टी टेस्ट अँड झेड टेस्ट. आता बघा, याला म्हटलेलं आहे हे एक्सटेन्शन आहे कशाचं? टी टेस्ट आणि झेड टेस्ट. म्हणजेच काय? या दोन्ही टेस्ट या एनोवा मध्ये वापरल्या जाणार आहेत. ज्या ज्या गोष्टी टी टेस्ट आणि झेड टेस्ट मध्ये येत होत्या त्या सगळ्या एनोवा मध्ये येणार आहेत. इट इज यूज्ड टू टेस्ट द सिग्निफिकन्स ऑफ द डिफरन्सेस इन द मीन व्हॅल्यूज अमॉंग मोर दॅन 2 सॅम्पल्स. बघा, आता याच्यामध्ये जे बघितलं होतं आपण, डिफरन्स बघितला जातो या टेस्ट मध्ये, टी टेस्ट किंवा झेड टेस्ट मध्ये. सो एनोवा मध्ये पण तो बघितला जातो, पण 2 सॅम्पल ग्रुप्स पेक्षा म्हणजे जास्त, मोर दॅन 2 सॅम्पल ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. एनोवा याचं एक्सटेन्शन आहे, म्हणजेच काय? त्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा काहीतरी या टेस्ट मध्ये असणार आहे. आणि एक्स्ट्रा काय आहे या टेस्ट मध्ये? की 2 पेक्षा जास्त सॅम्पल ग्रुप्सचे मेन व्हॅल्यूचं डिफरन्स याच्यामध्ये आपण काढू शकतो एनोवा टेस्ट मध्ये. इट युजेस एफ टेस्ट
टू स्टॅटिस्टिकली टेस्ट द इक्वॅलिटी ऑफ मीन्स अँड द रिलेटिव्ह व्हेरियन्स बिटवीन देम. ठीक आहे, टी टेस्ट आणि झेड टेस्ट हे एक्सटेन्शन आहे, पण एफ टेस्ट पण याच्यामध्ये वापरली जाते. कशासाठी? इक्वॅलिटी ऑफ मीन्स, मीन्स जे आलेले आहेत त्यांच्यामधली समानता चेक करण्यासाठी किंवा जो व्हेरियन्स आलेला आहे त्याच्यामध्ये तो चेक करण्यासाठी एनोवा टेस्ट वापरली जाते. ठीक आहे, इथे समजलं एनोवा टेस्ट कशासाठी वापरली जाते, जे आपण आज डिस्कस करतोय त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत पॅरामेट्रिक टेस्ट वरचे. ओके, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल, हे काय असणार आहे त्याचं assumption असणार आहे. ठीक आहे, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल, सॅम्पल्स आर रँडम अँड इंडिपेंडेंट. पॅरामेट्रिक, आता इथे आपण 4 पॅरामेट्रिक टेस्ट बघितल्या ज्याच्यामध्ये सगळ्यांचे assumption सेम होते. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल, सॅम्पल्स आर रँडम अँड इंडिपेंडेंट, दॅट्स इट. बाकीचे जे आहेत ते वेगवेगळे, ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागणार आहेत. बाकीचे सेम आहे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, आता याच्या बघा होमोजिनिटी ऑफ सॅम्पल व्हेरियन्स. व्हेरियन्स कशा असणार आहे? होमोजिन असणार आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रकार काय आहेत? वन वे एनोवा आणि टू वे एनोवा. देयर इज अ टाइप. ठीक आहे, 2 टाइप आहेत त्याच्यामध्ये पण, एनोवा मध्ये पण. एफ स्टॅटिक इज इक्वल टू व्हेरियन्स बिटवीन सॅम्पल मीन्स व्हेरियन्स विदिन द सॅम्पल. व्हेरियन्सच्या मधला मीन्सचा सॅम्पलचा मीन, त्याच्यानंतर जो व्हेरियन्स मध्ये सॅम्पलचा व्हेरियन्स मधला जो डिफरन्स आहे त्याला डिवाइड केलं जो रेशिओ भेटतो तो काय असणार आहे आपल्याला? एफ असणार आहे, एफ स्टॅटिक असणार आहे. आता हे क्लिअर करायचं राहिलं आपलं वन वे एनोवा आणि टू वे एनोवा. ठीक आहे, आता आपण जर एक्झाम्पल घेतलं 10th स्टुडंटचा, जर आपल्याला सर्वे करायचा असेल तर फक्त 10th स्टुडंटचा सर्वे हा विषय असेल तर आपण त्याला काय म्हणणार? वन वे एनोवा, डायरेक्ट फक्त 10th स्टुडंट. पण त्यामध्ये आपण 10th स्टुडंट मध्ये गर्ल्स आणि बॉईजचा स्टडीचा रेशिओ किंवा त्या दोघांच्या स्टडीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, रेशिओ काढायचा आहे, तर तो कसा असणार आहे? टू वे एनोवा. कारण त्याच्यामध्ये 10th मध्ये पण आपण 2 प्रकार पाडले की 10th मधले गर्ल्स, 10th मधले बॉईज. सो याला आपण काय म्हणतो? टू वे एनोवा. आणि वन वे एनोवा कशाला म्हणतो? डायरेक्ट एकच सब्जेक्ट. ठीक आहे, होप इथे तुम्हाला एनोवा टेस्ट समजली असेल. याला विचरणाचे विश्लेषण असेही म्हणतात. ही गृहीतक चाचणीची पॅरामेट्रिक चाचणी आहे. हा टी टेस्ट आणि झेड टेस्टचा विस्तार आहे. 2 पेक्षा जास्त नमुना गटांमधील सरासरी मूल्यांमधील फरकांचे महत्व तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे, assumptions काय काय? लोकसंख्या वितरण सामान्य आहे, नमुना यादृच्छिक आणि स्वतंत्र आहे, एक मार्गी एनोवा, वन वे एनोवा आणि टू वे एनोवा. ठीक आहे, ओके ओके, तर इथे आपलं आजचं सेशन झालेलं आहे. आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलेलं आहे? टाइप एरर टाइप बघितलेलं आहे, टाइप 1 एरर, टाइप 2 एरर. त्याच्यानंतर काय बघितलेलं आहे? पॅरामेट्रिक टेस्ट म्हणजे काय, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट म्हणजे काय. पॅरामेट्रिक टेस्ट मधले टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट आणि एनोवा टेस्ट या सगळ्यांना आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे. ओके, काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आपण डिस्कशन करू शकतो. ठीक आहे, थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.